नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण जालना जिल्हा पोलीस भरती 2021 म्हणजे आजच झालेल्या पेपरचे गणित व बुद्धिमत्ता स्पष्टीकरण पाहणार आहोत. चला तर पहिला प्रश्न घेऊ आपण लगेच. पहिला प्रश्न आहे 273.41856 यामधील 5 या अंकाची स्थानिक किंमत किती म्हटले. 5 हा अंक डेसिमलच्या पुढं 1 2 3 4 चौथ्या स्थानी आहे, म्हणून 5 आणि त्याच्या छेदात आपण एकावर 4 झिरो लिहावे लागतील. डेसिमलच्या पुढे चौथ्या स्थानी आहे म्हणजे किंवा पॉईंटच्या पुढं चौथ्या स्थानी 5 आलं पाहिजे. म्हणजे 1 2 3 म्हणजे पॉईंटच्या पुढं चौथ्या स्थानी आलं पाहिजे. 1 2 3 4 आणि ह्या पॉईंटच्या इकडे 0 असेल म्हणजे 0.0005 हे असेल 5ची स्थानिक किंमत. डेसिमलच्या पुढं चौथ्या स्थानी आहे 1 2 3 4 म्हणजे पॉईंटच्या पुढं 4 संख्येनंतर पॉईंट येईल म्हणजे 4 3 0 येतील आणि परत 5 येईल म्हणजे 0.0005. यानंतरचा प्रश्न आहे 45.8723 या संख्येमधील 7 व 3 यांच्या स्थानिक किमतीतील फरक सांगा म्हटले. 7 व 3 यांच्या स्थानिक किमतीतील फरक. तर 7 जे आहे ते पॉईंटच्या पुढं दुसऱ्या स्थानी आहे म्हणजे या 7ची स्थानिक किंमत असणार आहे दुसऱ्या स्थानी, म्हणून पॉईंटच्या पुढं 0.07 पॉईंटच्या पुढं 2 स्थळानं 7 आलं पाहिजे पॉईंटच्या पुढं म्हणजे 7ची आली 0.07 आणि या 3ची येईल पॉईंटच्या पुढं 3 कितव्या नंबरला आहे 1 2 3 4 चौथ्या नंबरला आहे म्हणजेच पॉईंटच्या पुढं 3 0 झाल्यावर चौथ्या स्थानी 3 असणार आहे. 1 2 3 आणि हे 3 येईल. चौथ्या स्थानी 3 आलं पाहिजे 1 2 3 आणि 4 या पद्धतीने येऊन जाईल. हे वरच्या संख्या आपण 0 न भरून काढू अशा आणि दोन्हीतला फरक विचारलाय वजाबाकी करू. 0तून 3 जात नाही 10तून 3 गेले 7 राहिले कॅरी 1 5च्या 1 आला 1 अन किती 10 1 अन 9 10 च्याला 1 7तून 1 गेले 6 परत हे 0ला 0 आणि पॉईंटला पॉईंट आणि 0ला 0 म्हणजे 0.0697 0.0697 म्हणजे ऑप्शन नंबर बी आपला उत्तर असेल. ऑप्शन नंबर बी. चला यानंतरचा प्रश्न पाहू लगेचच. पुढील प्रश्न आहे x ही सम संख्या आहे तर त्यानंतर लगेच येणारी विषम संख्या कोणती म्हटले. तर x ही सम संख्या आहे म्हटले त्याच्यानंतर येणारी सम संख्येमध्ये 1 मिळवल्यावर नंतरची संख्या येणार आहे लगेच येणारी म्हणले म्हणजे याच्यात 1 मिळवून येणारीच असणार आहे. x ही सम आहे तर त्यानंतर लगेचच येणारी विषम संख्या म्हणजे याच्यात फक्त 1 मिळवावं लागेल. 2 जर मिळवलं तर समच येईल आणि 1 मिळवल्यावर सममध्ये 1 मिळवलं की विषम संख्या येईल म्हणजे x अधिक 1 म्हणजेच ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती. पहिला पर्याय 42.9812, दुसरा 428.999, तिसरा आहे 428.100 आणि चौथा आहे 428.40. तर 428.999 म्हणजे ही मोठी आहे 498.9 आहे तर खाली 498.1 आहे हे 428.4 आहे म्हणजेच ऑप्शन नंबर बी ही सगळ्यात मोठी असणार आहे. .999 ही सगळ्यात मोठी असेल. ऑप्शन नंबर बी. चला यानंतरचा प्रश्न खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता म्हटले. 33/8
38/9, 25/6 आणि 29/7. तर 33/8 याला जर आपण सोडवलं तर हे येईल 4.125 33/8 ला. त्यानंतर 38/9, 38/9 याला जर सोडवलं आपण भागाकार जर केला तर 4.222 येईल, 4.222. आणि त्यानंतर 25/6 याला जर सोडवलं तर येईल 4.16. येईल किंवा पुढं 6 चलन डेसिमलच्या पुढं 3 डिजिटपर्यंत जर गेलं म्हणजे 4.166 येईल. आणि लास्ट 29/7 याला जर सोडवलं तर येईल 4.142. तर काय विचारलं आपल्याला तर सर्वात लहान अपूर्णांक कोणता, तर हा आहे 4.12, हा आहे 4.2, 4.12, 4.22, 4.16, 4.14. तर सर्वात लहान असेल 4.12. हे 2 आहे, हे 1.6 आहे आणि 1.4 आहे. म्हणजे सर्वात लहान काय असेल तर 1.2 म्हणजे 4.12 म्हणजेच कशाचं आहे तर 33/8 म्हणजे हा आला सर्वात लहान अपूर्णांक. यानंतरचा प्रश्न आहे, जर 45 विद्यार्थ्याच्या रांगेमध्ये अमरचा क्रमांक 26वा असेल तर शेवटून त्याचा कितवा क्रमांक आहे. अमरचा क्रमांक समोरून 26वा आहे म्हटले, समोरून अमर हा 26वा आहे, 26 नंबरला अमर आहे, हा अमर आहे. तर त्याचा शेवटून क्रमांक विचारला तर एकूण मुलं जे आहेत ती 45 आहेत. मग 45 मधून अमरपर्यंतचे विद्यार्थी जर मायनस केले आपण, 45 मधून 26 जर मायनस केले, 6 9 15, 4 1 3 आणि 1 4 म्हणजे 19 मुलं पुढे आहेत, 19 मुलं पुढे आहेत. आणि आता अमरचा शेवटून जर क्रमांक म्हणला तर इकडून 19 आणि अमरला परत एकदा मोजावं लागेल, म्हणजेच त्याचा क्रमांक असेल 19 अधिक 1 म्हणजेच 20. अमरचा क्रमांक असणार आहे 20. शेवटून क्रमांक म्हणजे अमरच्या इकडून 19 मुलं आहेत आणि इकडून जर मोजलं तर हे 19 आणि परत अमरला एकदा मोजावं लागेल. अमरचा क्रमांक काढायचा म्हणजे अमरला धरावं लागेल, म्हणजेच येईल 20. हे 19 आणि अमर स्वतः 1 म्हणजेच 20. 20वा क्रमांक असेल. ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर असेल. चला यानंतरचा प्रश्न आहे, कंटिन्युअस या शब्दात खालीलपैकी कोणते अक्षरे 2 किंवा अधिक वेळा आले आहेत म्हटले. कंटिन्युअस तर साहजिकच त्याच्यामध्ये ओ आपल्याला 2दा दिसतंय, एन पण 2दा आहे आणि ओ पण 2दा आहे. ओ 2दा आहे, एन 2दा आहे आणि दुसरं अक्षर हे यू 2दा आहे. तर ओ 2दा आहे, यू 2दा आहे आणि एन 2दा आहे, म्हणजेच ओ यू एन म्हणजे ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर असेल. चला यानंतरचा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या संख्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती म्हटले. सर्वात मोठी संख्या कोणती, तरी या पर्यायात 1/5, 1/6, 1/8 आणि 1/3 सगळ्याचे पर्याय पर्यायामध्ये अंश सारखा आहे आणि अंश समान असताना ज्याचा छेद लहान ती संख्या मोठी असते. तर सगळ्यात छेद लहान आहे इथं 3 छेद सगळ्यात लहान आहे, म्हणजेच हीच येणार आहे, 1/3 येणार आहे. किंवा याला तुम्ही डेसिमलमध्ये पण काढू शकता. 1/5, 1/5ला जर आपण सोडवलं, 5 भागत असताना अंश डबल करत केलं तरी चालतो आणि एक संख्या सोडून डेसिमल द्यायचं, म्हणजे याचं उत्तर येईल 0.2. आणि 1/6 याला जर सोडवलं तर हे येईल 0.16. 1/8ला जर सोडवलं आपण तर हे येईल 0.125 आणि 1/3ला जर सोडवलं तर येईल 0.33. तर सगळ्यात मोठा पूर्णांक कोण असेल तर हे 0.2 आहे, हे 1 आहे, हे 1च आहे आणि हे मात्र 0.3. पहिल्या डेसिमलचा जरी विचार केला तरी आपल्या लक्षात येईल की सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता असेल तर मोठी संख्या कोणती असेल तर 1/3. 1/3 ही सगळ्यात मोठी असेल. किंवा अंश समान असताना ज्याचा छेद लहान ती संख्या मोठी असते, छेद लहान ती संख्या मोठी असते.
त्यामुळे पर्याय डी आपलं उत्तर असणार आहे. चला यानंतरचा प्रश्न पाहू लगेचच. पुढचा प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा म्हटलंय. तर मालिका आहे 24, 39, परत 416 आहे आणि 525 आहे आणि इथं प्रश्नचिन्ह आहे. चला तर पाहू आपण काय झाले. हे 2 आहे तर 2चा वर्ग 4 समोर आहे. 3 आहे तर 3चा वर्ग 9 आहे वर्ग. 2 2चा वर्ग, 2 2चा वर्ग 4, 3 3चा वर्ग 9, 4 4चा वर्ग 16, 5 आणि 5चा वर्ग 25. मग या पद्धतीनं 2 3 4 5 त्यानंतर 6 आणि 6चा वर्ग येणार आहे 36, म्हणजे 636. ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर असेल. 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग 25. याचप्रमाणे 6चा वर्ग असणार आहे 36, म्हणजे याचं उत्तर असेल 636. ऑप्शन नंबर बी. चला यानंतरचा प्रश्न आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे. आपण मालिका पूर्ण करा म्हटले. 1 4 9 16. तर वर्गसंख्या दिसतात. प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह 2 प्रश्नचिन्ह आहेत. 1 आहे, 4 आहे, 9 आहे, 16 आहे आणि याच्यानंतर 2 असे प्रश्नचिन्ह आहेत. या सगळ्या वर्गसंख्येत हा 1चा वर्ग आहे, हा 2चा वर्ग आहे, हा जो आहे तो 3चा वर्ग आहे, हा जो आहे तो 4चा वर्ग आहे. मी इथं येणार आहे 5चा वर्ग आणि लगत येणार आहे पुढं 6चा वर्ग. तर 5चा वर्ग येणार आहे 25 आणि 6चा वर्ग येणार आहे 36. तर 25,36 म्हणजेच ऑप्शन नंबर बी आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. चला यानंतरचा प्रश्न, माझ्याकडे 10 रुपये आहेत. माझ्याकडे 10 रुपये आहेत म्हटले. माझ्याकडे 3 रुपये कमी असते तर माझ्याकडील पैसे हे गणेशकडील पैशाच्या निमपट असते. तर माझ्याकडे जे आहेत ते 10 रुपये आहेत, माझ्याकडे 10 आहेत म्हटले. आणि माझ्याकडे जर 3 कमी असते म्हणजे 7 जर असते, माझ्याकडे 3 कमी असतील, माझ्याकडे 3 रुपये कमी असते तर माझ्याकडील पैसे हे गणेशकडील पैशाच्या निमपट झाले असते. माझ्याकडले निमपट म्हणजे गणेशकड याच्या दुप्पट, म्हणजे गणेशकड 14 आहेत. गणेशकड किती आहेत तर 14 आहेत. माझ्याकडील पैसे हे गणेशकडील पैशाचे निमपट असते. तर गणेशकडे माझ्यापेक्षा किती रुपये जास्त आहेत. तर गणेशकडे 14 आहेत मग, आणि माझ्याकडे 10 आहेत. मग गणेशकडे किती जास्त आहेत तर 4 रुपये जास्त आहेत. गणेशकडे 4 रुपये जास्त आहेत. गणेशकडे जास्त 14 मायनस माझ्याकडले वजा करू, म्हणजे 14 मायनस 10 म्हणजे 4 रुपये. गणेशकडे 4 रुपये जास्त आहेत. चला यानंतरचा प्रश्न, 5 माणसे 6 तासात 10 मैल चालतात. 5 माणसे 6 तासात 10 मैल चालतात, म्हणजे 5 माणसे सोबतच चाललेली असतात. इथं या माणसाचं काही नाही. 6 तासात 10 मैल चालतात, म्हणजे सर्वजणच, एक माणूस बी 6 तासात 10 मैल चालतो, हे सोबत चाललेले आहेत. तर इथं महत्त्वाचं म्हणजे 6 तासात 10 मैल चालतात, हेच महत्त्वाचं आहे. तास आणि मैल. तर 6 तासात 10 मैल चालतात, तर त्यांच्यापैकी 2 जण, मग हे किती पण जण असतील याचं काही घेणं नाही. विचारले काय तर 3 तासात किती मैल चालतात, हेच महत्त्वाचं आहे. 3 तासात किती मैल चालतात. 6 तासात 10 मैल तर 3 तासात ते 5 मैल चालतील, साहजिकच. म्हणजेच उत्तर असेल आपलं बी, 5 मैल. हे 6च्या निम आहे तर 10च्या निम 5, किंवा त्रैराशिक बी सोडवलं तरी चालेल. 3 गुणिले 10 आणि छेदात हे 6 येईल, आणि 3 दोन्ही 6 आणि 2 पंचे 10, म्हणजेच 5 मैल चालतील. पुढचा प्रश्न आहे, 150 मीटर म्हणजे किती किलोमीटर. 150 मीटर, मीटरचं किलोमीटर करायचे. मोठ्यात रूपांतर करत असताना भागायचं असते. तर 1000 मीटरचं 1 किलोमीटर असतं, म्हणून 1000 ने भागावं लागेल. हे 1 1 0 कॅन्सल होईल, आणि 15/100. तर अंशातली संख्या 15 लिहू, खाली 100 आहे, म्हणजे एकावर 2 0 आहेत. 2 संख्या अंशात सोडून पॉईंट उजवीकडे सोडून डावीकडे जायचे आणि पॉईंट द्यायचे. तर 0.15 किलोमीटर, 0.15 किलोमीटर येईल, म्हणजेच ऑप्शन नंबर हे आपलं उत्तर असणार आहे.
चला यानंतरचा प्रश्न पाहू ताबडतोब. एका दुकानदाराने वस्तूची किंमत -20 वाढवून लिहिल्या आणि त्या किमतीवर -10 सूट दिली, तर त्याला होणारा शेकडा नफा किती म्हटलंय. म्हणजे दुकानदारानं -20 वाढवून लिहिली आणि परत 10 सूट पण दिली, तर त्याला होणारा शेकडा नफा विचारलाय. तर शेकडा नफा बरोबर हे ट्रिकनुसार सोडवू आपण. 20 वाढवली म्हणलं की +20 लिहू, त्यानंतर 10 सूट दिली म्हणजे कमी केलंय मायनस करू, आणि हे वाढवले आणि सूट दिली एका कंसात लिहायचं आणि कंसाच्या बाहेर याचा गुणाकार चिन्हासहित लिहायचा, अधिक वजा वजा, आणि हे 20 × 200 आणि छेदात फिक्स 100 लिहायचे. परत ब्रॅकेट जर सोडवला तर 20 मधून 10 गेले तर 10 राहिले, चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे धन 10 + 10 राहील. हे 2 झिरो हे 2 झिरो कटून जातील आणि 10 तून 2 गेले तर राहतील 8. 8 हे धन येईल, 10चं चिन्ह मोठ्या संख्येचं, आणि धन आलं म्हणजे हा नफा झाला, म्हणजे त्याला शेकडा नफा होईल 8%. शेकडा नफा होईल 8%. किंवा याला असं पण लिहू शकतो आपण, मूळची किंमत 100 गृहीत धरू आणि 20% वाढवली म्हणजे 100ची वस्तू 120, आणि परत 10 सूट दिली म्हणजे 90 लिहायचं. 100 मधून 10 कमी केलं 90, आणि एवढंच जरी सोडवलं आणि परत मूळ किंमत आपल्याला मायनस करावी लागेल. हे 100 हे 100 कॅन्सल होईल, हे 100 हे 0 हे 0 हे 0 हे 0 कॅन्सल होईल. 12 × 9 = 108. 108 मधून 100 गेले म्हणजे 60 राहिलं, म्हणजे 60% नफा झाला. एकतरी या पद्धतीनं सोडवा किंवा या पद्धतीनं सोडवा, दोन्ही पद्धतीनं उत्तर आपलं तेच येईल आणि दोन्ही सोप्या पद्धती आहेत, दोन्ही एकच आहे. चला यानंतरचा प्रश्न पाहू लगेचच. 4 कागद टाईप करण्यासाठी 42 मिनिटे लागली, तर 20 कागद टाईप करण्यासाठी किती वेळ लागेल. तर कागद आणि वेळ एवढंच लिहू फक्त, कागद आणि मिनिटे. तर 4 कागदाला 42 मिनिटं लागले म्हणले, तर 20 कागदाला किती मिनिटं लागतील. तर ह्याच्या 5 पट आहे, तर 42 × 5 केलं तरी आपलं उत्तर येणार आहे. 42 × 5 हे 4 × 25 हे 5 पट आहे. याची 42ची 5 पट करू. 42 × 5 तर 5 × 2 = 10, 1 उरला, 5 × 20 = 21, म्हणजेच 210 मिनिटं लागतील. परंतु मिनिटात पर्याय नाहीत, मी याचा आपण तासात काढू. तर 210 तासात करण्यासाठी याला 60ने भागावं लागेल. मिनिटाचं तासात करायचे. मोठ्या एककात रूपांतर करताना भागायचं आणि लहान एककात करताना गुणायचं. तर हा 0 कॅन्सल होईल. 3ने भागलं तर 3 × 2 = 6, 3 × 7 = 21, 7/2 7च्या निम्मे येईल 3.5, 7च्या निम्मा 3.5 येईल, म्हणजे 3.5 तास लागतील. म्हणजे ऑप्शन नंबर बी आपला करेक्ट उत्तर असणार आहे. चला यानंतरचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या संख्येला 2 व 3 ने भाग जातो म्हटले. मग 2 ने पण 3 ने पण जातो आणि 2 ने पण जातो. मग 2 न जाण्यासाठी समसंख्या पाहिजे, तर आहेत सगळ्या समसंख्या. 2 ने तर सगळ्यालाच चालला, 2 ने तर सगळ्यालाच जाईल. आता 3 न जाण्यासाठी अंकाची बेरीज 3च्या पटीत असली पाहिजे. अंकाची बेरीज 3च्या पटीत. तर अंकाची बेरीज जर केली आपण पर्याय 1 मध्ये, 8 × 7 = 15, 15 × 6 = 19, 8 × 7 = 15, 15 × 6 = 21, 21 × 3 = 24, 24 3च्या पाड्यात आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 आपलं करेक्ट उत्तर आहे. 3 × 6 = 9, 7 × 16 = 8, 24. 24ला 3 ने भाग जातो आणि याला 2 ने बी जातो, म्हणजे पर्याय 1ला 2 व 3 ने भाग जाईल किंवा 3 व 2 ने भाग जाईल. पर्याय नंबर 1 येईल. चला यानंतरचा प्रश्न आहे पुढचा. 9, 8, 1, 2, 5 या 5 अंकापासून बनणारी 5 अंकी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यामधील फरक किती म्हटले. अतिशय सोपा प्रश्न आहे. सर्वात मोठी बनवायची. सर्वात मोठी बनवत असताना मोठे अंक अगोदर घ्यावे लागतील. सगळ्यात मोठा अंक 9, त्या खालोखाल 8 असे घ्यायचे, म्हणजे सगळ्यात मोठी बनेल. त्या खालोखाल येईल 5, त्या खालोखाल 2 आणि नंतर सगळ्यात लहान 1. ही आली 5 अंकी सर्वात मोठी संख्या या अंकापासून बनणारी. आणि सर्वात लहान बनवत असताना लहान अंक प्रथम घ्यायचे. 1 येईल, परत 2 येईल,
परत 2 पेक्षा थोडं मोठं 5, 5च आहे नंतर 5, त्यानंतर 8 येईल, त्यानंतर 9 येईल. यादी सर्वात लहान आणि दोन्हीतला आपल्याला फरक काढायचा आहे. तर एकातून 9 जात नाही, तर 11तून 9 गेले, 2 राहिले, कॅरी माघारी देऊन 9 आणि 3 12, हातच्या 1 आला, 6 9 15, हातच्या 1 आला, 8तून 3 गेले तर 5 झाले, 5 राहिले आणि 9 मधून 1 गेला तर 8 राहतील. म्हणजे 85,932, 85,932 ऑप्शन नंबर 3 आपलं करेक्ट उत्तर आहे. चला यानंतरचा प्रश्न पाहू लगेचच. पुढचा प्रश्न आहे, यानंतरचा प्रश्न विसंगत ओळखा म्हणलंय. विसंगत ओळखा. यानंतरचा प्रश्न आहे भिन्न शब्द ओळखा म्हणजेच विसंगत ओळखा. सर्प, वायस, भुजंग, अही. तर याच्यात विसंगती येईल वायस. हे बाकीचे सगळे सापाचे समानार्थी शब्द दिसतात. सर्प, भुजंग, अही हे सापाचे समानार्थी शब्द दिसतात. यात विसंगती येईल अही. त्यानंतर भिन्न शब्द ओळखा. गज, हत्ती, शार्दूल आणि कुंजर. तर गज, हत्ती आणि कुंजर हे हत्तीचे समानार्थी शब्द आहेत. यामध्ये विसंगती येईल शार्दूल. चला यानंतरचा प्रश्न लगेचच पाहू. पुढचा प्रश्न आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा म्हटलंय. संख्या मालिका आहे. 1, परत 5 आहे, परत 14 आहे, परत 30 आहे, परत 55 आहे आणि पुढे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. तर चला आपण याच्यामध्ये फरक पाहू. आपण 1 आणि 5 मध्ये 4चा फरक आहे. 1 + 4 केलं की 5 येईल. 5 आणि 9 14, 9 प्लस करावं लागेल, 14 आणि 16 30 आणि 30 आणि 25 55. म्हणजे वर्गसंख्येचा फरक लागलाय. इथं हा 2चा वर्ग आहे, हा 3चा वर्ग आहे, हा 4चा वर्ग आहे, तर इथं 5चा वर्ग आहे. साहजिकच 6च्या वर्गाचा फरक लागेल. म्हणजे 6चा वर्ग येणार आहे 36. म्हणजे 36चा फरक असला पाहिजे. 36चा म्हणजे 36ने वाढवून संख्या आली पाहिजे. तर 5 आणि 6 11. 36 जर मिळवला आपण तर 5 आणि 6 11, हातच्याला 1, 4 आणि 5 9, म्हणजेच येईल आपलं 91. ऑप्शन नंबर डी याचं करेक्ट उत्तर आहे. चला यानंतरचा प्रश्न पाहू. दुधाचा भाव 18 रुपये लिटर असताना दररोज 250 मिलीलिटर दूध घेतले. संपूर्ण जानेवारी महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल म्हटले. 250 मिलीलिटर म्हणजे 1 लिटरचा हा 4था भाग आहे. तर 18 रुपये लिटर आहे म्हणलंय. लिटरला 18, तर हा 4था भाग आहे लिटरचा. म्हणजे 18 भागिले 4 जर केला आपण तर 2 2 4 92 18, म्हणजे 4.5 रुपयाला दररोज 4.5 रुपयाचं दूध घेतलंय. दररोज 4 रुपये 50 पैशाचं दूध घेतलंय दररोज. असं जानेवारीचे 31 दिवस असतात. मग 31 गुणिले 4.5 आपल्याला करावं लागेल. 31 गुणिले 4.5, 50 घ्या किंवा 4.5 जरी घेतला तरी चालेल. हा गुणाकार करावा लागेल. तर याला 35 समजू, याला 45 समजू. हा गुणाकार करू. हा गुणाकार आपल्याला असा डायरेक्ट पण करता येईल एका अंकी. तर हा कडकडचा गुणाकार केला तर 5. त्यानंतर क्रॉस गुणाकाराची बेरीज करा. हे 15, हे 4, 15 आणि 4 19, कॅरी 1 लक्षात ठेवा. सुरुवातीला असा केला तर शेवटी हा गुणाकार करा. 3 चौक 12, 12 आणि हे 1 येईल 13 आणि एक संख्या सोडून पॉईंट म्हणजेच 139.5 हे असेल पूर्ण जानेवारी महिन्याचं दुधाचं बिल. म्हणजे ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर असेल. ऑप्शन नंबर सी. चला यानंतरचा प्रश्न पाहू लगेचच. 10वीच्या वर्गात 160 मुलांपैकी 40% मुलं 10वीच्या
वर्गातील 160 मुलांपैकी 40% मुलं पास झाली, तर नापास झालेल्या मुलांची संख्या किती? 40% पास झाली, मग बाकीचे नापासच झाली. मग नापास किती झाले असतील? तर 60% नापास झाले. 160 पैकी 60% नापास झाले. म्हणजेच 160 गुणिले 60 100 करावं लागेल. मग हा झिरो कटला, हा झिरो गेला आणि 16 गुणिले 6 म्हणजे 16 तर 96 मुलं ही नापास झाली. म्हणजे ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. चला यानंतरचा प्रश्न दशांश अपूर्णांकाचा आहे, बेरीज आहे. तर ही बेरीज आपण एकाखाली एक घेऊ. हे 18.25 अधिक म्हटलंय, हे 5.3 पॉईंटच्या खाली पॉईंट येऊ देऊ. त्यानंतर हे 0.0104 0.01 आणि परत 04 आणि परत पुन्हा हे 0.009 0.009 आणि त्यानंतर आहे 0.42 0.42 0.42. तर या सगळ्याची बेरीज करावी लागेल. तर इथं पॉईंटच्या पुढे 1 2 3 4 संख्या आहेत, तर सगळ्याच्या पुढे 4 करून घेतलं तरी चालेल शून्याच्या मदतीनं. या पद्धतीनं आपण 4 संख्या करून घेऊ. थोडं एकाखाली एक आलेलं नाही, आपण एकाखाली एक लिहून घेऊ. 18.25 परत हे 5.3 त्यानंतर 0.0104 0.0104 त्यानंतर 0.009 0.009 आणि त्यानंतर येईल 0.42 42. तर पॉईंटच्या पुढे जास्तीत जास्त 4 संख्या आहेत म्हणून आपण 4 अंक करून घेतले. इथं पण 4 करू आपण, 1 2 3 आणि ह्या 3 1 4 म्हणजे 4 झाले. आणि ही जागा आपण अशी शून्यानं भरली तरी चालेल. सरळ बेरीज करू. हे 4, हे आहे 9, 2 1 3 3 5 8, 4 आणि 3 7 2 9, डेसिमल खाली डेसिमल, पॉईंट खाली पॉईंट, 18 आणि 5 येईल 23. म्हणजेच उत्तर असेल 23.9894 23.9894. जे ऑप्शन नंबर सी आपलं बरोबर उत्तर असेल. चला यानंतरचा प्रश्न पाहू लगेचच. हा पण थोडा पदावलीचा भाग प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे अतिशय. तर 2225 अधिक 450 भागिले 5 मायनस 220 गुणिले 8.5 म्हटले. तर पदावलीच्या नियमानं सोडू याला. 2225 हे 2225 अधिक 450 परत भागिले 5 मायनस 220 गुणिले 8.5. तर अधिक वजा बाहेर काढायचं अशा ह्याच्यात, अधिक वजा बाहेर काढायचं आणि ब्रॅकेट टाकायचे. त्यानंतर भागाकाराची प्रक्रिया इथं प्रथम होईल. 5 9 45, ज्याला सोडवलं की येईल 90 आणि हे 22 25 अधिक 90 मायनस हा ब्रॅकेट सोडवावं लागेल. 0 देऊन टाकून 22 न गुणू आपण. 22 पंचे 110 चे 11 आले, 22 176 आणि 11 176 आणि 10 86 आणि 187 म्हणजे 187 येईल असं. आणि एक संख्या सोडून पॉईंट म्हणजे 1870 येईल. 1870 येईल. त्यानंतर याला ही सगळी आपल्याला ही बेरीज आणि ही वजाबाकी जर केली तर हे येईल 445. याला जर सोडवलं तर येईल 445. म्हणजेच ऑप्शन नंबर हे आपलं करेक्ट उत्तर आहे.
चला यानंतरचा प्रश्न पाहू. 1800 सेकंद म्हणजे किती तास असं म्हटले. तर 3600 सेकंदाचा 1 तास असतो माहिती आहे आपल्याला. तर 1800 सेकंद म्हणजे किती असेल तर अर्धा तास असेल. ऑप्शन नंबर बी. 3600 सेकंदाचा 1 तास असतो, 1 तास. मग 3600 1800 निम्मच आहे, म्हणजे 1 तासाचा निम्मा म्हणजेच अर्धा तास असेल, अर्धा तास. चला पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे PALE याचा संबंध LEAPशी जसा आहे तसाच नेमका तसाच POSSH चा कशाशी आहे. तर याच्यामध्ये हे शेवटचे 2 अक्षर जसेच्या तसे पुढे आलेत, LE आणि राहिलेले शब्द उलटे लिहिलेत. हे PAचं उलटं AP लिहिलं आहे. मग याच पद्धतीने हे शेवटचे POSH मधलं SH जसंच्या तसं येईल आणि POचं उलटं OP होईल, म्हणजेच येणार आहे शॉप. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपलं बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न, घोड्याचा पाग्याशी जसा संबंध आहे तसा हत्तीचा कशाशी आहे. तर घोडा बांधण्याच्या जागेला पागा म्हणतात, मग हत्ती बांधण्याच्या जागेला अंबरखाना म्हणतात. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे परत, मंदिर हिंदू या दोघांचं जसं आहे तसं अगेरीचा कशाशी आहे. तर हिंदूचे पूजास्थान हे मंदिर असते. तर हिंदूचे पूजास्थान मंदिर असते, तर पारसी लोकांचे पूजास्थान हे अगेरी असते, पारसी लोकांचे. म्हणजे याचं उत्तर असेल पारसी लोकांचे पूजास्थान अगेरी असते. म्हणजेच ऑप्शन नंबर सी याचं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन नंबर सी. नंतरचा प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत हाऊस हा शब्द ESUOH असं लिहितात, तर त्याच भाषेत टायगर हा शब्द कसा लिहाल. तर हाऊसचं नेमकं उलटं केलेलं आहे, उलट क्रम आलेला आहे. HOUSE, तर ई पहिल्यांदा घेतलं आहे, शेवटचं ई पहिल्यांदा, त्यानंतरचं हे एस, त्यानंतर यू, म्हणजे ही सगळी अक्षरं उलट लिहिलेली आहेत. याच पद्धतीने टायगरचं बी उलट येईल, TIGER. टायगरचं बी सगळं उलट जर अक्षर केले आपण तर आर शेवटचं, त्यानंतर ई, त्यानंतर जी, त्यानंतर आय आणि त्यानंतर टी. तर REGIT म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपलं करेक्ट उत्तर आहे. उलट क्रम दिलेला आहे, उलट क्रम म्हणजे उलटी केलेली आहेत अक्षर. त्यानंतरचा प्रश्न, जर कार्बन डायऑक्साईडला ऑक्सिजन म्हटले, हा वर्गीकरणाचा प्रश्न आहे. कार्बन डायऑक्साईडला ऑक्सिजन म्हटले, ऑक्सिजनला नायट्रोजन म्हटले, नायट्रोजनला ऑर्गॉन म्हटले, तर सांकेतिक भाषेनुसार हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण कशाचे आहे म्हटले. तर हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण हे नायट्रोजनचे असते. प्रत्यक्षात बघायचं, या प्रश्नामध्ये सगळं वाचत बसण्याची पण गरज नाही. तर काय विचारले, तर हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण कशाचे आहे. तर हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण हे नायट्रोजनचे असते, परंतु नायट्रोजनलाच काय म्हटलं तेच फक्त पाहिजे. परंतु नायट्रोजनला इथं काय म्हटले, तर नायट्रोजनला ऑर्गॉन म्हटले. ऑर्गॉन म्हणून हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण कोणाचे असेल तर ऑर्गॉनचे असेल. म्हणजे ऑप्शन नंबर 1, नायट्रोजनलाच ऑर्गॉन म्हटले, त्यामुळे ऑर्गॉनचेच प्रमाण हवेमध्ये जास्त आहे असं म्हणायचं. चला यानंतरचा प्रश्न, 8चा वर्ग अधिक 9चा घन अधिक वर्गमुळात 225 अधिक वर्गमुळात 4096 बरोबर किती असं म्हटलंय. तर चला सोडवू. तर 8चा वर्ग किती येईल, तर 8चा वर्ग असेल 64. 8चा वर्ग आहे 64. त्यानंतर 9चा घन आहे 729 आणि 225चं वर्गमूळ आहे 15 आणि 4096 याचं वर्गमूळ आहे 4096चं वर्गमूळ आहे 64.
आणि या सगळ्याची जर बेरीज आपण केली तर ती येते 872. म्हणजे ऑप्शन नंबर बी याचं करेक्ट उत्तर आहे 872. चला यानंतरचा प्रश्न लगेचच पाहू. प्रवासात एका वाहनाने दर तासाला अनुक्रमे 52, 70, 75, 58, 55, 50 किमी अंतर कापले तर त्या वाहनाचा सरासरी वेग किती म्हटले. तर सरासरी आपल्याला माहीतच आहे, सरासरी म्हणजे सर्व घटकाची बेरीज भागिले एकूण घटक. तर सगळ्याची आपण बेरीज करू. सरासरी बरोबर 52 अधिक 70 अधिक 75 अधिक 58 अधिक 55 अधिक 60 आणि छेदात एकूण घटक 6 झाले. 1 2 3 4 5 आणि 6, 6 ने भागावं लागेल. आणि वरची जर सगळी बेरीज केली तर ही बेरीज आली 360 आणि 360ला 6 ने भागलं तर 6 6 36 आणि वरचा 0 म्हणजे येईल 60. म्हणजे 60 किलोमीटर हा त्या वाहनाचा सरासरी वेग 60 किलोमीटर वेग येऊन जाईल. चला यानंतरचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे, दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे व त्यांची वयाची बेरीज 88 वर्ष आहे तर मोठ्या भावाचे वय किती. दोन भाव आहेत, एक लहान आहे एक मोठा आहे. लहान आणि मोठा असं लिहू. तर आणि गुणोत्तर 5:6 आहे म्हणजे लहानाचं 5 आहे तर मोठ्याचं 6 आहे. आणि आपल्याला आणखी काय दिले तर दोन्हीची बेरीज दिलेली आहे, दोघांच्या वयाची बेरीज पण दिलेली आहे. तर ही बेरीज आहे ती 88 वर्ष आहे म्हटले. आणि विचारलं आपल्याला मोठ्याचं, तर मोठ्याचं वय आपण पटकन काढू. मोठा मग मोठ्याचे काढायचे असेल तर मोठ्याचंच गुणोत्तर घ्यावं लागेल. हे 6 आणि जे काही दिले ते गुणाकारात घ्या. तर बेरीज दिली तर बेरीज घ्यायची गुणाकारात 88. आणि ही बेरीज आहे, बेरीज असेल तर गुणोत्तराची बेरीज छेदात 5 अधिक 6 हे येणार आहे 11 आणि 11 8 88 आणि 8 संख 48 म्हणजे मोठ्याचं वय असणार आहे 48 वर्ष. म्हणजेच ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर असेल. चला यानंतरचा प्रश्न, मालिका पूर्ण करा म्हणलंय. ABEFG KLMN आणि डॅश डॅश आहे. तर AB त्यानंतर EFG EFG आणि त्यानंतर KLMN असं आहे आणि पुढं प्रश्नचिन्ह आहे. तर याच्यात 2 अक्षर आहेत, याच्यात 3 आहेत, त्याच्यात 4 आहेत, तर पुढच्यात 5 येणार आहेत. तर पर्याय तर 5च आहेत सगळ्यात जवळजवळ. तर कसं आहे पाहू आपण. AB हे 2 अक्षर आहेत तर बीच्या पुढचं दुसरं अक्षर C. AB बीच्या पुढून दुसरे C सोडा. हे 2 अक्षर आहेत तर 2 सोडून पुढचं तिसरं BC आणि D सोडून E येईल म्हणजे 2 सोडून येईल. प्रति EFG ही 3 अक्षर आहेत तर Gच्या पुढं 3 सोडून G म्हणजे Gच्या पुढं 3 म्हणजे HIJ सोडलं की K येईल. आणि याच्यात 4 अक्षर आहेत तर या शेवटच्या Nच्या पुढं 4 अक्षर सोडून 5वं घ्यायचे. Nच्या पुढे 4 सोडले तर OPQ आणि R सोडून S येणार आहे. R सोडून S येणार आहे म्हणजे पहिलं अक्षर S येणार आहे. आणि सरळ पुन्हा सिक्वेन्सच आहे STUVW असं येईल. ABEFG KLMN तर पुढे सिक्वेन्सच आहे STUVW किंवा पहिल्या अक्षरावरून पण काढता येईल. S इथे एकाच ठिकाणी म्हणजेच ऑप्शन नंबर बी याचं करेक्ट उत्तर आहे. चला यानंतरचा प्रश्न आहे, YWTPK असं म्हटलंय आणि प्रश्नचिन्ह आहे. तर YWTPK आणि पुढं प्रश्नचिन्ह आहे. तर Y हे अक्षर आहे ते 25वा आहे, W आहे ते 23वा आहे, T आहे ते 20वा आहे, P 16वा आहे आणि K 11वा आहे. तर याच्यावरून आपल्या लक्षात येईल की हे 2 न कमी आहे, -2 आहे. हे -3 आहे याच्यापेक्षा 4 न कमी आहे.
याच्यापेक्षा 5 न कमी आहे, साहजिकच पुढचं अक्षर याच्यापेक्षा 6 न कमी येणार आहे. म्हणजे 11 - 6 म्हणजे 5वं अक्षर असेल. 5वे अक्षर इथं येणार आहे. 5वे अक्षर असेल ई. ABCDE म्हणजे याच्यामध्ये 5वं अक्षर ई येणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट उत्तर आहे. चला यानंतरचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, ताशी 60 किमी वेगाने धावणारी 1200 मीटर लांबीची रेलगाडी एका खांबाला किती कालावधीत ओलांडेल, म्हणजे किती वेळेत ओलांडेल असं विचारलंय आपल्याला. तर किती वेळेत ओलांडेल, तर ओलांडण्यास लागणारा वेळ बरोबर, वेळ बरोबर सूत्र आपल्याला माहित आहे. वेळ बरोबर अंतर भागिले वेग हे सूत्र आहे. रेल्वे खांबाला ओलांडते म्हणजे स्वतःचं अंतरच ओलांडत असते आणि ते अंतर आहे 1200 आणि भागिले वेग तिचा आहे 60. 1200 मीटर आहे आणि वेग हा किलोमीटरमध्ये, किंवा वेळ किंवा वेग काढायचा असेल तर 18/5 न गुणायचं आणि अंतर काढताना 5/18 न गुणायचे. अंतर काढतानाच फक्त 5/18 ने गुणायचं आणि वेग आणि वेळ विचारला तर 18/5 ने गुणायचे. हा 0 कट होईल. 6 दोन्ही 12 आणि 5 चोक 20 आणि 18 चोक 72 म्हणजेच 72 सेकंदात ओलांडेल. 72 सेकंदात म्हणजे ऑप्शन नंबर बी याचं करेक्ट उत्तर आहे. चला यानंतरचा प्रश्न आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा म्हटले. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. तर संख्या आहेत 8, त्यानंतर आहे 17, त्यानंतर आहे 28, त्यानंतर आहे 37, त्यानंतर आहे 48 आणि त्यानंतर आहे 57 आणि त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह दिले. तर कोणती संख्या येईल प्रश्नचिन्हाच्या जागी, तर एकात एक 2 मालिका दिसतात आपल्याला. तर जर अल्टरनेट पाहिलं तर 8 अधिक 20 28 आलं, 28 अधिक 20 48 आलं, तर 48 अधिक 20 48 मध्ये जर 20 मिळवलं तर येईल 68. म्हणजे ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. आणि खालचं बी 20 वाढ आहे, प्लस 20 17 अधिक 20 37 37 अधिक 20 57 येईल. पण आपल्याला इथली संख्या काढायची, तर इथली येईल 8 आणि 20 28 आणि 20 48 आणि 20 68. म्हणजे ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. चला यानंतरचा प्रश्न आहे 64 512. 64चा 512 जसा संबंध आहे तसा 36चा कशाशी आहे म्हटले. 64 512 तर नेमका तसाच 36चा कशाशी असं विचारलं. 64 म्हणजे हा 8चा वर्ग आहे, तर 8चा वर्ग झाला की 8चा घन आहे असा संबंध दिसते. 8चा वर्ग तर 8चाच घन, मग हा कशाचा वर्ग आहे 6चा वर्ग, मग येणार आहे 6चाच घन. मग 6चा घन किती येईल तर 216 येईल. 6चा घन 216 म्हणजेच ऑप्शन नंबर बी आपलं करेक्ट उत्तर आहे. चला यानंतरचा प्रश्न लगेच सोडवू. तर पुढचा प्रश्न डेसिमलचा आहे, पॉईंटचा आहे. 0.2 गुणिले 0.3 गुणिले 0.4 गुणिले 0.5 असं आहे आणि छेदात 0.02 गुणिले 0.03 आणि गुणिले 0.04 आहे. तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये काय नाही करायचं, पॉईंटच्या पुढचे अंक सगळे मोजून घेऊ आपण. तर अंशातले जर मोजले ते 1 2 3 4 वर 4 पॉईंटच्या पुढे 4 डिजिट आहेत आणि खाली 1 2 3 4 5 6 खाली 6 आहेत, खाली 6 डिजिट आहेत. म्हणजे वर 2 डिजिट कमी आहेत, डेसिमलच्या पॉईंटच्या पुढे वर 2 संख्या कमी आहेत. 2 संख्या कमी आहेत तर काय करू आपण, वर 100 ने गुणू, किंवा वर 2 संख्या कमी आहेत
म्हणून वर कुठं पण असे 2 शून्य दिले तरी चालेल, कोणत्या पण संख्येवर द्या किंवा 100ने गुणलं तरी चालेल. तर आता दशांश सारखं झालंय. पॉईंटच्या पुढे आता अंशात पण 1 2 3 4 5 आणि 6 संख्या झाल्या आणि छेदात पण 2 आणि 2 4 आणि 2 6 झाल्या. मग आता दशांशच नाही म्हणायचं, तर वर डायरेक्ट आता 2 आहे, 3 आहे, 4 आहे आणि हे 500 आहे. आणि छेदात हे 2 गुणिले 3 गुणिले 4 एवढंच आहे. हे 4 जाईल, हे 3 जाईल, 2 जाईल, म्हणजेच राहील 500. ज्याचं उत्तर असणार आहे 500. तर ऑप्शन नंबर डी आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. चला यानंतरचा प्रश्न रेल्वेचा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे, चला सोडवू. ताशी 90 किलोमीटर वेगाने जाणारी 90 किलोमीटर वेगाने जाणारी 580 मीटर लांबीची रेल्वेगाडी त्याच दिशेने ताशी 50 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 200 मीटर लांबीच्या रेल्वेगाडीस किती कालावधीत ओलांडेल म्हटलंय, किती कालावधीत ओलांडेल. तर एकीचा वेग 90 आहे आणि दुसरीचा 50 आहे म्हटलंय. सॉरी, हे 500 आहे, 500 आणि दुसरी रेल्वेची लांबी 200 आहे. मग 90च्या वेगानं जाणारी रेल्वे 500 मीटर लांबीची आहे आणि 50च्या वेगानं जाणारी रेल्वे 200 मीटर लांबीची आहे. त्याच दिशेने म्हणजे एकाच दिशेने एका मागून एक निघाल्यात, तर ती किती वेळेत ओलांडेल असं विचारलंय. तर ओलांडण्यास लागणारा वेळ विचारलाय आपल्याला. तर ओलांडण्यास लागणारा वेळ बरोबर वेळ बरोबर सूत्र आपल्याला माहित आहे. वेळ बरोबर अंतर भागिले वेग, ते सूत्र आहे, अंतर भागिले वेग. तर अंतर रेल्वे एकमेकीला ओलांडणार आहेत, म्हणजे एकमेकीचं अंतरच ओलांडणार आहे. मग पहिली रेल्वे 500ची आहे आणि दुसरी 200ची, म्हणजे दोन्ही रेल्वेसाठी अंतर असणार आहे 700 एकमेकीसाठी ओलांडायचे. जे अंतर असेल 700 आणि दिशा जर एकच असेल तर वेगाची वजाबाकी होत असते. एकीचा वेग 90 आहे आणि एकीचा 50, म्हणजे 90 मायनस 50 हे येईल 40 येईल. आणि वेग आणि वेळ काढत असताना वेळ व वेग काढत असताना 18/5 ने गुणायचे आणि एवढं सोडवायचे फक्त आपल्याला. हे 0 कॅन्सल होईल आणि 5 ने 70ला भागलं तर 14×5 = 70 येईल आणि परत 2×2 = 4 आणि 2×7 = 14 आणि हे 92 18, म्हणजेच येणार आहे 7×9 = 63 सेकंद लागतील ओलांडायला, लागतील 63 सेकंद. ऑप्शन नंबर तर पहिला पण नाही, दुसरा पण नाही, तिसरा पण नाही, म्हणजे तिन्हीपैकी एकही नाही, म्हणजे ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता म्हटलंय, सर्वात लहान अपूर्णांक कोणता. चला तर हा प्रश्न सोडवू आपण ताबडतोब. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कुठला म्हटलंय, तर 7/2, 16/5, 19/6 आणि 22/7 म्हटलंय. 22/7 सर्वात लहान अपूर्णांक म्हणलं. याला आपण पॉईंटमध्ये काढून घेऊ. 7/2 म्हणजे 7च्या निम्म हे येईल 5.5, परत 16/5 5ने भागायचं म्हणजे अंश डबल करतात आणि एक संख्या सोडून डेसिमल दिला तर हा भागाकारच येतो. 16ला 5ने भागलं, 5ने कोणत्याही संख्येला भागायचं असेल तर अंशातली संख्या डबल करायची आणि एक संख्या सोडून डेसिमल द्या, म्हणजे हा भागाकारच येईल 3.2. त्यानंतर 19/6 याला जर सोडवलं तर येईल 3.16 येईल. आणि त्यानंतर आहे 22/7. तर ही तर किंमत आपल्याला माहीतच आहे, पायची 22/7 म्हणजेच 3.14 28 57 येणार आहे. 2 डेसिमल पर्यंत घेण्यासाठी 3.14. तर विचारलंय आपल्याला सर्वात लहान अपूर्णांक विचारलाय. तर सर्वात लहान संख्या कोणती असेल तर आता 3.5 3.2 3.1 आणि 3.16 ही 3.14 आहे, म्हणजे सगळ्यात लहान असेल 22/7. हीच सगळ्यात लहान आहे
3.14 आहे, ही वरची 3.16 आहे, म्हणजेच 22/7 ऑप्शन नंबर डी. चला यानंतरचा प्रश्न, पुढचा प्रश्न आहे, जर P बरोबर 1500, N बरोबर 4.5, R बरोबर 5.5 तर सरळ व्याज किती? तर सरळ व्याज सूत्र सगळ्याला पाठच आहे आपल्याला. सरळ व्याज बरोबर P म्हणजे मुद्दल ती आहे 1500, N म्हणजे मुदत ती आहे 4.5 वर्षाची, आणि R म्हणजे व्याजदर तो आहे 5.5 आणि छेदात 100. हे 2 झिरो कॅन्सल होतील आणि या सगळ्याचा जर आपण गुणाकार केला तर तो येईल 371.25. 371.25 पॉईंटच्या पुढं 371.25 गुणाकार येईल आणि पॉईंटच्या पुढं इथलं एक संख्या आणि इथली एक संख्या म्हणजे 2 संख्या सोडून डावीकडे पॉईंट येईल, म्हणजे 371.25. तर ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर असेल. इथं पॉईंट काय दिसत नाही, परंतु हेच उत्तर आहे. तर इथं पॉईंट असणार आहे 371.25, हेच उत्तर असेल. चला यानंतरचा प्रश्न लगेचच. पुढचा प्रश्न आहे 98. पुढचा प्रश्न आहे 98वा प्रश्न आहे. 58चा 20शी जसा संबंध आहे तसा 69चा कशाशी आहे म्हटले. 98चा 20शी जसा संबंध आहे, 58चा 20शी जसा संबंध आहे नेमका तसाच 69चा कोणत्या संख्येशी असेल असं विचारले. तर इथं काय केलेलं दिसतंय, तर या दोन्हीचा गुणाकार केलेला दिसतंय अंकाचा. 5 × 8 85 हे आलं 40 आणि याला जर 2ने भागलं तर आलं 20, म्हणजे पुढचं 20 आलं. याचप्रमाणे पुढच्याचं पण येईल. याचप्रमाणे हे 6 × 9 करावं लागेल. अंकाचा गुणाकार 96 आला 54 आणि याला आपण 2ने भागलं तर येईल 27, म्हणजे ऑप्शन नंबर सी आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. चला यानंतरचा प्रश्न 94, 36 तर 83 काय म्हटलंय, परस्पर संबंधच आहे. 94चा 36शी जसा संबंध आहे नेमका तसाच 83चा कोणत्या संख्येशी असेल. तर इथं अंकाचा गुणाकारच पुढे आलेला आहे. 9 × 4 तर ते आलं 36. याचप्रमाणे या पण 2 संख्येच्या अंकाचा गुणाकार येणार आहे, तर 8 × 3 हे येणार आहे 24, म्हणजे ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल. चला लास्ट प्रश्न पाहायचा आपल्याला. खालील अक्षर मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल म्हणलंय. तर FBG, HCI, JDK आणि LEM आणि पुढे प्रश्नचिन्ह आहे. तर चला हा प्रश्न आपण ताबडतोब सोडू. तर कसं दिलं आहे आपल्याला, FBG, त्यानंतर आहे HCI, त्यानंतर आहे JDK आणि पुढे आहे LEM आणि त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह आहे. तर F इथं पहिला अक्षर F आहे, G सोडलं तर H आलं, I सोडलं तर J आलं आणि K सोडलं तर L आलं पुढच्यातलं. मग L सोडलं तर F, G सोडून H, I सोडलं की J, K सोडलं की L आणि M सोडलं तर येईल M सोडलं तर येईल N, म्हणजे पहिला अक्षर N असेल. त्यानंतर BCDEF हा सिरियलच आहे. BCDEF दुसरा अक्षर F असेल, F. आणि त्यानंतर G, H सोडून I, J सोडून K, L सोडून M, तर N सोडून O, म्हणजेच NFO ऑप्शन नंबर बी आपलं करेक्ट उत्तर असेल. तर आज आपण सर्व प्रश्नाचे गणित व बुद्धिमत्ता यांचे अतिशय सोप्या पद्धतीने स्पष्टीकरण पाहिलेले आहेत. जालना पोलीस भरती या पेपरची, आजच झालेल्या पेपरची. तर चुकून काही प्रश्न राहिले असतील
तर कमेंट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार. दररोज चॅनेलसोबत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करत चला, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे परत एकदा आभार. थँक्यू व्हेरी मच.